या हे काय आता काय आणलंस? गवारीची भाजी. काय बबलू दादा, स्वयंपाक झाला आणि तुम्ही आत्ता का भाजी आणलीत? हो ना, आणि गवारच का आणलीये फक्त? मला सगळ्यात आधी सांग, तुला भाजी कोणी आणायला सांगितली? आता काय करणार, गवारीची भाजी खायची इच्छा झाली म्हणून आणली. कोणाला? तुला झाली आहे? नाही, बाबांची इच्छा झाली. बनवा. बाबांना गवारीची भाजी कधीपासून आवडायला लागली? मला तरी नव्यानेच कळत आहे. वहिनी, मला वाटतं बबलू दादा बाबांच्या नावाखाली स्वतःची हाऊस पूर्ण करून घेतात. त्यांनाच खायची असेल. जाऊ दे ग, आता आणली आहे ना, तर करून टाकूया. हो, तू एक काम कर, कांदे चिर, तोपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेते. गवारीच्या भाजीला खमंग कूट नसेल ना तर मज्जा नाही. थांबा, तुम्ही नका करू भाजी. भाजी मी बनवते. नाही, आम्ही करतो. नाही, नको, मला बनवायची आहे. तुम्ही जा हवं तर बाहेर. आम्ही मदत करू का? ठीक आहे, मग हरकत नाही. गवार तू मोडून दे, साफ कर, आणि दाण्याचा कूट तू करशील का? चालेल. दाणे छान खमंग भाजून घे. आणि कूट अगदी बारीक पण नको आणि जाडसर पण नको, मीडियम करशील? होय. आज आपल्याला आईंच्या हातचं खायला मिळणार आहे. पप्पा, मी काल जे काही वागले ना मम्माची, ते माझ्या मनातून जातच नाही आहे. मला खूप वाईट वाटतंय त्या गोष्टीचं. मी असं नाही वागायला हवं होतं. तारा एक मिनिट, मला एक सांग, तुला तिचा राग येतोय का स्वतःचा? ऑब्व्हियसली स्वतःचा राग येतोय मला. मान्य आहे तिच्याकडून चूक झाली असेल, पण तिने जे काही केलं ते माझ्यासाठीच केलं ना. तिने माझा विचार करून केलं आणि मी तिलाच स्वार्थी म्हणते. ती माझ्या भल्याचा विचार करत होती, भले चुकीचा मार्ग का असेना. पण नाही, तुला हे असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे, आणि मला काय तुला तिच्यापासून तोडायचं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे सगळं तिने केलंय ना, तुझ्या भल्यासाठी नाही. तिची महत्वाकांक्षा होती अगदी तुझ्या जन्मापासून की तुला मोठी गायिका करायचं, गाण्याचा वारसा तुला द्यायचा. पण तुझ्या गळ्यात सूर नाही आहे हे कळल्यावरही तिने तिची महत्वाकांक्षा सोडली नाही. तिने सावलीचा आवाजाचा चुकीचा वापर केला, ज्याची शिक्षा तुला भोगावी लागली. बरोबर आहे तुमचं पप्पा. मला ना इथे तुमच्यासोबत आपल्या घरात राहायला आवडतंय, पण हे बघ तारा, तुला तुझ्या सासरी जायचं असेल ना, तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील. नुसतं हातावर हात ठेवून चालणार नाही. मी काय म्हणतोय, तू एक काम कर ना, सावलीला फोन कर. तीच एक अशी व्यक्ती आहे जी तुला घरात घेण्यासाठी तुझ्या सासूचं मन वळवू शकते. करेन मी सावलीला फोन. करेन नाही, आत्ता लगेच कर. अगं घे ना, कधीचा फोन वाजतोय. ते कानात घातलंयस ना, घे की फोन. हो, घेते. हॅलो सावली, ऐक ना, मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय. हो, बोला. सावली, मला तुझी हेल्प हवी आहे ग. हे बघ, मला मान्य आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि मी माफी पण मागितली ना, पण मॉम माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहेत ग. तूच कर ना आता काहीतरी. तुला आता करमत नाही आहे इथे, सोहमशिवाय, आपल्या माणसांशिवाय. प्लीज मला आपल्या घरी घेऊन चल. तू माझी हेल्प करू शकते मॉमचं मन वळवण्यात. प्लीज सावली, प्लीज. काय ग, कोणाचा आहे फोन? अगं बोल ना काहीतरी. फोन आलाय ना. हो, मैत्रीण माझी. अगं मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी, तू काय मैत्रीण लावलंय. तिलोत्तमा मॅडम. काय झालं, फोन का कट केलास? मॉम होत्या समोर, त्यामुळे तिला बोलताच येत नव्हतं. ठीक आहे, हरकत नाही, पुढे पुन्हा ट्राय कर. आज काही स्पेशल आहे का? म्हणजे अचानक भाजी करताय तुम्ही? नाही म्हणजे करता ही चांगली गोष्ट आहे, पण आज असं अचानक
नाही स्पेशल असं काही नाही, फक्त यांची इच्छा होती माझ्या हातची गवारीची भाजी खायची, म्हणून म्हटलं आपण करूया. तुम्ही जा दोघी, मी करते सगळं. आम्ही मदत करतो ना. जा. नक्की जाऊ ना? भारी माई, एक नंबर प्लॅन आहे. म्हणजे आधी त्या घराला तुम्ही खिंडार पाडणार, मग त्या खिंडारातनं मी अशी आत घुसणार, सगळीकडे सुरून पेरणार आणि गपकनी बाहेर येणार. हा वा 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 वा, कसला प्लॅन आहे. ते नाही का पिक्चर मध्ये एकदम सिक्रेट मिशन दाखवतात, तसं वाटतं एकदम माई, एक नंबर. तसंच समज हवं तर. एकदा का तू त्या घरात सुरुंग लावलास, त्या सुरुंगातनं जशी तू बाहेर येशील, मी तो सुरुंग फोडणार. ज्या घराच्या भिंतींनी, ज्या घराच्या छतानी माझ्या लेकीला स्वीकार केलं नाहीये ना, त्या घराच्या छताला आणि त्यांच्या भिंतीला, त्या घराला मी जमीनदोस्त करीन, मातीत मिसळून टाकेन. करा माती, सगळ्याची माती करा तुम्ही माई. पण मी काय करायचं ते तरी सांगा, म्हणजे तेवढंच मी कामाला सुरुवात करेन ना. हा सांगा बरं. सांगते. सगळ्यात आधी तू त्या सावलीच्या कंपनीत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न कर. हा काय माई, अहो काहीतरी सोपं काम द्या की सुरुवातीला. हा इथं मिशन सुरू केलं नाही तो लगेच तुम्ही गोळ्यात घालायला सांगता एकदम. माई सावलीला ओळखता ना तुम्ही, अहो लई पोचलेली पोरगी आहे ती, लय हुशार आहे. हा बरोबर डोकं लावल नको तिथं. बरं समजा समजा काहीतरी थापा मारून मी केलं तिला तयार, मिळवली नोकरी. आमच्या गरीबड्या भागवताना काय सांगू? हा ते सासू सासरे संशय घेतील ना माझ्यावर, त्यांना काय सांगू मी? वाघ जयंती, हा एरवी तर तुझ्या डोक्यात 101 आयडिया येत राहतात. काम चुकारी करण्यासाठी 1760 कारणं तयार असतात. आणि आता जेव्हा मला गरज आहे तेव्हा तुला काहीच सुचत नाहीये, तेव्हा मलाच तू विचारतीयस काय करू ते. तू बघ तुझ्या घरी काय सांगायचं ते. बघते बघते मी करते काहीतरी मॅनेज, काहीतरी थापा मारून नेते वेळ निभावून. पण समजा समजा तिनं मला नोकरी दिली, पुढं काय? पुढे तिने एकदा का तुला नोकरी दिली की मग मी काय सांगते तसं करायचं. आणि नाही जरी दिली तरी काय करायचंय तेही मी तुला सांगेन. तिने तुला नोकरी दिली काय, नाही दिली काय, या भैरवी वझेकडे दोन्ही प्लॅन रेडी आहेत. कारण ही भैरवी वझे कधीच एका प्लॅनवर अवलंबून राहत नाही. मी सांगेन ना तुला काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं. तू फक्त माझ्या इन्स्ट्रक्शन्सकडे लक्ष दे. चालतंय माई.